पाहता लोचनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठल यावरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवीवर बापर कुमार देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा जय जय राम हरी जय राम कृष्ण जय जय राम हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम साधुबोध झाला तो नुरनिया ठेला साधुबोध झाला नोरोनिया ठेला साधुबोध झाला तो नुरनिया ठेला साधुबोध झाला तो नोरोनिया ठेला आईचा मुरारा अनुभव आईचा मुरारा अनुभव आईचा मुरारा अनुभव कापुराच्या वाती उजळल्या ज्योती कापुराच्या वाटे उजळल्या ज्योती कापुराच्या वाती उजळल्या ज्योती कापुराच्या वाटे उजळल्या ज्योती आईचा समाप्ती झाली गहीची आईचं समाप्ती झाली जैसे आईचं समाप्ती झाली जैसे मोक्ष रेखे आला भाग्य विनाटला मोक्षरेखे आला भाग्य विराटला मोक्ष रेखे आला भाग्य विनाटला मोक्षरेखे आला भाग्य विराटला साधूचा अंकिला हरी भक्त साधुचा केला हरी भक्त साधुचा केला हरी भक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ज्ञानदेवा गोडे संगती सजनी ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ज्ञानदेवा गोडे संगती सजनी हरिदिशे जनिवनी आत्मतत्वी हरी दिशे जनिवनी आत्मतत्वे हरी दिशे जनिवनी आत्मतत्वे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मुखे म्हणा रे मुखे म्हणा हरिमुखे म्हणा मुखे म्हणा रे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण कर पुण्याची गणना कोण कर पुण्याची गणना कोण कर विठोबा रखुमाई तो बार कुमारी विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई
साधु बोध झाला तो नुरोनी आठेला 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 ठाईचा मुरला अनुभव ठाईचा मुरला अनुभव ठाईचा मुरला अनुभव ताईचा मुरला अनुभव हरे मुखे मना हरे मुखे मना हरे मुखे मना हरे मुखे मना हरि मुख मना
विठ्ठल 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 टाळी टाळी वाजवा हा विठ्ठल 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 भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु गजानन महाराज संत दत्तूजी महाराज की जय संत सावता महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज दत्तात्रय भगवान राम भक्त हनुमान की जय विठ्ठल 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 साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुरला अनुभव हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिशे जनिवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चनेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काशाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलु पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा दिगंबरा
ठेला ठाईच मुरला अनुभव हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान योगेश्वर भगवान योगीराज दत्तात्रयांच्या या दरबारात प्राप्त झालेली आपली चिंतनाची सेवा गेल्या 42 वर्षापासून चालू असलेला आपला हा काहीतरी उत्सव साहजिकच भगवान दत्तात्रयांचा प्रगट उत्सव भगवान दत्तात्रयांचा प्रगट उत्सव का कारण भगवान दत्तात्रयांचं प्रागट्य आहे जन्म नाही जन्म का मानायचा नाही कारण जन्म मानला तर मरण मानावं लागेल कारण भगवान दत्तात्रय हे अजन्म आहेत भगवान दत्तात्रय हे कसे आहेत अजन्म आहेत अविनाशी आहेत त्यामुळे त्यांची जयंती आहे दत्त जयंती आहे आपण जयंती कोणाची साजरी करतो ज्याला मरण नाही त्याची जयंती असते ज्याला मरण नाही त्याची जयंती असते आणि म्हणून भगवान दत्तात्रय हे अजन्म आहेत आणि म्हणून त्यांचा प्रगट उत्सव त्यांचं प्रागट्य म्हणूनच त्याला जयंती असं म्हणतात आणि ती साहजिकच मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा आणि तसंही वैदिक शास्त्रामध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजे भगवंताची विभूती मासानाम मार्गशीर्षोह ऋतुनाम कस्माकरः भगवान गीतेमध्ये सांगतात की अर्जुना मार्गशीर्ष महिना हा माझी विभूती आहे मार्गशीर्ष महिना म्हणजे काय आहे माझी विभूती आहे म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलेली साधना ही काय तर विशेष फल देणारी आहे त्याचा अर्थ इतर वेळेसही आपण काही साधना केल्यानंतर आपल्याला काही मिळत नाही असं नाही पण विशेष या महिन्यामध्ये जर आपण साधना काही केली नामचिंतन केलं व्रतवैकल्य केले काही ध्यानधारणा जर केली तर इतर वेळी होणारं जे काही फल आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं फल जास्त या महिन्यात आहे म्हणून मार्गशीर्ष महिना हा विशेषत्वान आहे विठ्ठल मार्गशीर्ष शुद्ध एकादशी गीता जयंती आहे आता परवाची काय आहे गीता जयंती आहे हा कपिला षष्ठी आता होऊन गेली हा परवाच होऊन गेली कपिला षष्ठी म्हणजे कपिला षष्ठीच म्हणतात काय चंपा षष्ठी कपिला षष्ठीच म्हणतो मी कपिला षष्ठी 60 वर्षाने योग येत असते म्हणतात हा चंपा षष्ठी होऊन गेली गीता जयंती आहे हा आणि पुन्हा भगवान दत्तात्रयांचा प्रगट उत्सव देखील आहे असा काय तर हा मार्गशीर्ष महिना आणि भगवान दत्तात्रयांच्या प्रगट उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी श्रीमद भागवत कथा चालू आहे आमचे हरिभक्तीपरायण परम आदरणीय गुरुबंधू अच्युत महाराज बोरोडे वडाडी देशमुख यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रीमद भागवत कथा चालू आहे आणि खरंच काल मी सुद्धा कथा ऐकली अगदी साधं सरळ व्यक्तिमत्व आहे बा सतीश बुवा तुम्हाला कुठून सापडले काय माहित बुवा असे बुवा हाती लागणं सोपं काम नाही बरं एक तर महात्मा आहे साधं सरळ व्यक्तिमत्व आहे आणि साध्या भाषेत समजून सांगणार आहे तरी तुम्ही ऐकायला येत नाही हे तुमचं काय समजा आता तुमच्या पुढे फक्त आता लोटांगण घ्यायचं बाकी आहे हात जोडू तुम्हाला कावलेच 3 लोक हे हा तरी तुम्ही काय येत नाही बरं काय तुम्हाला घरी काय कामं असतात तुमच्या येटायत एवढेच लोक आहेत काय गुरुजी एवढेच लोक आहेत का तुमच्या येटायात हा येणारे एवढेच आहेत रोजदारी सुरू करायला लागेल मग कि बुवा आम्ही तुम्हाला रोजदारी देतो पण तुम्ही या नाही अरे रोजदारी नाही म्हणा काही देशांतरी येत नाहीत नाही असं म्हणून चालणार नाही काय आहे आपलं पाप आपल्याला येऊ देत नाही बा हा माझं बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका का करा वाटत नसेल तुम्हाला एवढं मंदिर जवळ आहे हा खरंच गुरुजींची पुण्याई आहे आज वाईट वाटतंय गुरुजी आपल्यात नाही स्वर्गीय राणे गुरुजी हा खरंच
दत्तात्रेयांची केलेली सेवा त्यांनी निष्ठेनं केली बा, निरपेक्ष केली, निरपेक्ष केली. काय मागितलं तुम्हाला त्यांनी? हा, काय मागितलं? काही वावर मागितलं? काही पगार मागितला? काहीच नाही. हा, पण वेळ कधी चुकू दिली का? वेळ चुकू दिली? वेळ म्हणजे वेळ. हा, पगार ठेवूनही, पगार देऊनही एखादा काम तसं करू शकत नाही. हा, तसं काम, तशी सेवा एक निष्ठ आणि काय तर हा त्या महात्म्यानं केली. हो, आणि मग त्या महात्म्याला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली हीच असेल, काय आपला परमार्थ वाढला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही फक्त आमची हिशेब लावण्याच्या नादी नका लागू, तुम्ही आमचा हिशेबच लावता. हो, रोजानं का रे 1000 रुपये रोज, हा, खाऊन पिऊन फक्त 2 तासाचे. हा, हो, सगळी हिशेब लावू लावू हैराणा तुम्ही आमचा. हा, पण एक लक्षात घ्या, या हिशोबानं आमचे काही कीर्तन कमी होणार नाहीत. हा, आमचे काही कीर्तन कमी होत नाहीत. हो, पण तुम्हाला मात्र त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. हा, कारण हे कळकळीनं कशासाठी सांगावं लागतं? कळकळीनं याच्यासाठी सांगावं लागतं की याच्याशिवाय तुमचा तरणोपाय नाही. तुम्ही कितीही कमवा, तुम्ही कितीही सोनं किलोनं घ्या, किलोनं. सोनं काय किलो आहे? हा, किती? हा, सोनं घेणारे माणसं सोनं सांगतील. हा, हा, पाटील सोनं घेत असतात म्हणून तुम्हाला भाव माहित आहे. काय किलो आहे सोनं? 1,22,00,000 पा, एवढं 1 किलो सोन्याचा भाव आहे. मी म्हणतो किलोनं सोनं घ्या. हा, पण एक लक्षात घ्या, तुम्ही कितीही सोनं घ्या, कितीही माळ्या बांधा, कितीही मोठमोठे काय तर डेकोरेशन करा, परंतु तुम्ही जर जीवनात अंतःकरण शुद्ध करू शकले नाहीत तर शेवटचा क्षण आपल्याला चांगला घालवता येणार नाही बा. कारण कितीही कमवा, जागचं जाग्यावर राहते. हा, किती कमावसाल बरं, कमवून करून आजपर्यंत कोणा काही एक तरी गुंठा सोबत नेला काय? हा, एक तरी काहीतरी नेलं काय? मग तरी काऊन कुटाने करून राहिले एवढे? करी कोण? हो हो, काय तर हो म्हणा बुवा, सगळ्याचाच आपला आटापिटा तोच आहे की नाही? हा, करता काय याचा अर्थ करू नये असं नाही. सोडून या धन उत्तम व्यवहारे, चांगली गोष्ट आहे, केलंच पाहिजे. आपले करता तेवढ्या पुरतं असणं काही वाईट नाही. हा, पण एक लक्षात घ्या, तुम्ही आपण जेवढं मन लावून काय तर ह्या गोष्टी करतो तेवढंच आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपल्याला संस्कार देता आले पाहिजे. आपल्या मुलालेकरांना जर तुम्ही आपण संसार देऊ शकलो नाही तर ही कितीही इस्टेट तुम्ही कमवून ठेवा, ती तुम्हाला सुख देणं शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून आता यायले तर काही खरं नाही, किती सांगून काही फायदा नाही. आता फक्त तुम्हीच लाडक्या बहिणी आता काही ना काही करू शकता. हो लाडक्या बहिणी, हो, हा, तुम्हीच काहीतरी करू शकता. हा, खरंच नाही, या लाडक्या बहिणी साध्या नाहीत. हो, किती नवरा खला चांगला असू द्या, किती नवरा हुशार असू द्या, पण चकाकू देतात काय? तुम्ही कोण हसले? किती हुशार असा तुम्ही, पण तुमचं पंग हो, तुमचं रिमोट बटन तेच दाबतात. हा, पण एक लक्षात घ्या, हो, एवढा हुशार नवरा तुम्ही मुठीत ठेवता आणि पोरं मोकाट सोडता. माय बोलणं समजून राहिले की नाही? पण माय बोलणं ऐकू येते की नाही? हा, ते जास्त इको नको करू, साधा आहे ना. हा, इकडे लक्ष द्या. हा, मालकाले चकाकू देत नाही ह्या बाया, काय हो, आपल्याला चकाकू देत नाहीत, पण पोरं मात्र मोकाट सोडतात. हो, म्हणून एक लक्षात घ्या,
पोरांना विचारलं पाहिजे, पोरांवर संस्कार टाकले पाहिजेत. जर तुम्ही नाही केलं ना तर मग हे तर काहीच कामाचे नाहीत. हा, कारण ही मधार आता तुमच्या हाती आहे. हा, ही सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे मावल्यांनो. म्हणून माता भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे नम्रतेची, की हप्त्यातून एक दिवस का होईना, जसं तुम्ही आपण त्यानं गृहपाठ केला की नाही बघतो, त्यानं शाळेतला अभ्यास केला की नाही हे जसं पाहतो, तसंच तो काय शिकला, तो कोणासोबत राहतो, तो कुठं जातो, काय करतो, याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. बरं, याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. कारण चाणक्य नीती सांगते, पोराचे 5 वर्ष लाड केले पाहिजेत. लालयत पंचवर्षांनी, दशवर्षांनी ताडयत. वय वर्ष 5 ते वय वर्ष 15, म्हणजे 10 वर्ष आपण काय केलं पाहिजे, लेकरांवर लक्ष ठेवलं पाहिजे. काय करतो, कुठं काय करतो, काय कुठं जातो. हा, आणि खरं सांगतो, इमानदारीने सांगतो, आपलं गावावर, गावाच्या राजकारणात लक्ष आहे. गावात काय उलाढाली चालल्या त्याच्यावर लक्ष आहे. कोण कोणाचं काय चाललंय सगळं लक्ष आहे. सगळ्याचा सातबारा आपल्या जवळ आहे. पण आपलं पोरग काय करते हे आपल्याला माहित नाही. ही शोकांतिक आहे. हा, आणि सध्या तेच आहे. सगळेच माहित आहे. अमक्यानं काय केलं ते माहित आहे. अमक्यानं गाडी घेतली, त्याच्याजवळ किती बॅलन्स, सगळं आपल्याला माहित आहे. गुप्त हेर आपले खतरनाक आहेत, सगळं माहित आहे. पण आपलं पोरग कुठे जाते हे माहित नाही. म्हणजे मग किती शोकांतिकाच आहे की नाही. हा, म्हणून मी तर म्हणतो, एकच लक्षात घ्या, काय, आठवड्यातून एकदा तरी लेकराचा पाठपुरावा केला पाहिजे. का रे बाबू, कुठं जातं, काय करतं, काय आहे, घेतलं पाहिजे. त्याचा गृहपाठ जसा आपण घेतो, मान्य आहे, तो साहेब झालाच पाहिजे, यात काही नाही, यात काही शंका नाही. तो चांगला मोठा झाला पाहिजे, तो बॅरिस्टर झाला पाहिजे, डॉक्टर, वकील. पण एक लक्षात घ्या, नुसतं वकील होऊन फायदा नाही, तो संस्कारवान वकील झाला पाहिजे. नुसतं डॉक्टर होऊन फायदा नाही, तो संस्कारवान डॉक्टर झाला पाहिजे. आणि त्याच्याकरताच ह्या गोष्टी आहेत. हे जे चाललंय ना आपलं, 43 वर्ष झाले, हे 43वं वर्ष आहे. 42 वर्ष झाले. जुन्या सगळ्या काय तर तुम्ही तुमच्या वाडवडिलांनी फार मोठे काहीतरी कष्ट केलेत. हा सप्ताह सुरू आमच्या वडिलांनी केलेला आहे, बाबांनी केलेला आहे. लहानपणी आम्ही यायचो इथं. बाबा, इथं पत्र्याचं काय तर होतं, फक्त मंदिरच होतं इथं, बाकीचं काहीच नव्हतं. पण आज भगवान दत्तात्रयाच्या कृपेनं, भगवान दत्तात्रयाच्या आशीर्वादानं पहा केवढा मोठा हॉल झाला. तिकडे केवढी मोठी जागा झाली. आणखी तिकडे काय तर पराळ बांधलं. आणखी इकडचं घेतलं काय नाही, इकडचं घेऊन टाका, तुम्हाला काही भारी नाही. घेऊन टाका इकडचं. सगळं व्यवस्थित, सगळ्या गोष्टी. पण एक लक्षात घ्या, हे आपल्याला नुसतं काय तर घड्यान माळ्यान एवढं मांडून एवढ्यानंच काय तर भरणार नाही. हे सांभाळणार सुद्धा पाहिजे. नुसतं एवढ्यानंच भागणार नाही. हे सांभाळणारे आपले तरुण पोरं सुद्धा यात असले पाहिजेत. पोरं निर्व्यसनी झाले पाहिजेत. पोरं निर्व्यसनी असले पाहिजेत. आमचा हा खटाटोप त्याच्यासाठी आहे. आणि सध्याच्या स्थितीत सर्वात खतरनाक कोणता प्रॉब्लेम असेल तर एकच सांगतो आणि पुढे जातो. कोणता आहे माहित आहे काय? आपल्या या तरुणांना खलास करण्यासाठी फार मोठ्या यंत्रणा राबत आहेत. त्यांना नको ते व्यसन, नको त्या गोष्टी काय तर त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, ह्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. आपल्याला काहीच माहित नाही. आपण काय फक्त बस आपल्या कामात वेगळं आहोत. आपण फक्त आपलं शेती बाडी काय असेल ते त्याच्यातच बस पोराले शाळेत टाकून द्यायचं, तो काय शिकत राहते बस, आणि आपलं आपलं काम करत राहतो. तसं नाही. आजूबाजूला खूप यंत्रणा काम करून राहिल्या. कारण याचं कारण मी फक्त एवढ्यापुरतं जवळ्यापुरतं सांगत नाही. हे कारण कशा करता सांगतो की ह्याचा परिणाम पूर्ण इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. कारण भारतामध्ये सर्वात जास्त तरुणांची संख्या आहे. या जगात सर्वात जास्त तरुण कोण्या देशात आहेत?
भारतात आहेत, भारतात सर्वात जास्त तरुण आपल्या भारतात आहेत. आणि म्हणून हा भारत जर चांगला राहिला तर पुढे अटपणार नाही असं सगळ्यांना वाटते. अमेरिकेला वाटते, पाकिस्तानला वाटते, बांगलादेशला वाटते, चीनले वाटते, सगळ्यांना वाटते. आणि त्याच्यामुळे चीन, बांगलादेश, तुर्की, हो पुन्हा पाकिस्तान, हो असे अनेक देश, अमेरिका सहित असे सगळे देश फक्त याच्याकरता मागे लागलेले आहेत की हा भारत खलास झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हवालाच्या मार्फत खूप काही तर करोडो रुपये स्मगलिंगच्या मार्फत आपल्यापर्यंत येतात, इथपर्यंत येतात. आणि इथपर्यंत नुसतं येत नाहीत, त्याचे व्यसन लावण्याकरता ज्या काही गोष्टी उपलब्ध असतील त्या फुकट काय तर आणून आमच्या पोरापर्यंत पोहोचवल्या जातात. हे मी आपल्या इथलंही सांगतोय, आपल्यापर्यंत येत आहे. आपल्या बुळाखाली अंधार आहे पण आपल्याला माहित नाही. आणि हे फॅक्ट सांगतोय मी, हसण्यावारी नेऊ नका, खोटं मानू नका. अगदी खरं सांगतो, भगवान दत्तात्रयाच्या दरबारात आहे. आणि म्हणून या करता जर हे 5 वर्ष, पुढचे 5 वर्ष तुम्ही जर आपल्या पोराकडे या वातावरणाकडे लक्ष दिलं नाही तर याचे परिणाम फार वाईट होतील. काही नाही लागत, फक्त पोरग कुठे जाते, कोणासोबत जाते, काय करते, पण एवढंच लक्ष ठेवा. म्हणून एक लक्षात घ्या, काल एका महात्म्याचं वाक्य ऐकलं मी. काल एका महात्म्याचं वाक्य ऐकलं की एखाद्या ठिकाणी घटना घडते आणि नंतर पोलीस येतात. एखाद्या ठिकाणी घटना घडते, नंतर पोलीस काय तर तपास करतात. पण घटना घडूच नाही याकरता अहोरात्र काय तर झटणारी जर कोणती यंत्रणा असेल तर ती फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय आहे. हे ध्यानात घ्या. रात्रंदिवस समाजामध्ये काय तर एकोपा राहिला पाहिजे, समाजामध्ये जातीभेद खलास झाला पाहिजे, समाजामध्ये आणि काय तर अंधश्रद्धा निर्मूलन झालं पाहिजे. याकरता अहोरात्र आमचे महाराज लोक, आमची यंत्रणा काय तर कार्यरत असते. म्हणून एक लक्षात घ्या, आमच्या कीर्तनाची तुम्ही मोजमापणी करू शकत नाही. 1 तास जरी असला तरी या 1 तासात तुम्हाला जे मिळतं ते तुम्हाला पैसे देऊनही कुठं मिळत नाही. आणि म्हणून या करता विचारानंच मनुष्य श्रेष्ठ होतो. माझा मुद्दा एकच आहे की ही तुमची फार मोठी जबाबदारी आहे. म्हणून सतीश बुवा, तुम्ही सक्रियता घेतली त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हालाही तुमचंही आभार मी व्यक्त करतो की अशा लोकांना तुम्ही संधी दिली. त्यांना संधी दिली पाहिजे. या पोरायला म्हणलं पाहिजे, आता आमच्या गौऱ्या गेल्या, आमच्या गौऱ्या गेल्या, फक्त आम्हाला जायचं बाकी आहे. म्हणून आता आता तुम्ही व्हा पुढे. आता अब तुम्हारे हवाले वतन साथियो. या गोष्टी आहेत. असो, कशामुळे सांगितलं की ही काळाची गरज आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सजग होऊन याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याकरताच वर्षातून एक का होईना, वर्षातून आपण एकच, जास्त वर्षातले सप्ते किती होतात तुमच्या इथं, या एरियात किती होते? एकच होते की नाही? मग एकच होते तर तोच चांगला दणकवून करत जा ना. दणकवून करायसाठी काय नाही, तुम्ही सगळे जण फक्त शरीराने या, काही पैसा वगैरे याला लागत नाही. तुम्ही आले म्हणजे सगळ्यांनी काय म्हणतात ना, आपली एक म्हण आहे, 10 की लकडी 10 की लकडी एक का बोजा. मी तुम्हाला हिशेब सांगू तुमच्या इलाक्याचा हिशेब सांगू का? इमानदारीनं पर हेड फक्त 100 रुपये जर तुम्ही जमा केले, किती इमानदारीनं, बरं माझे शब्द ध्यानात घ्या, पर हेड फक्त 100, 3 ते 4 लाख जमा होतात. किती म्हणजे तुमचा सगळा सातबारा माझ्याजवळ आहे. काही नाही, फक्त किती
फक्त 100 इमानदारीनं सगळ्यांना पर हेड. घरात जेवढे मेंबर असतील की नाही, समजा 10 मेंबर असले तर 3 असले तर 300, 2 असले तर 200, 5 असले तर 500 पर हेड म्हणून राहिलो बरं मी. फक्त 100 रुपये, 5-6 लाख रुपये जमा करायला तुम्हाला काहीच लागत नाही. आणि त्याच्यात सप्ताह होऊ नये, तुमचे कार्य काहीतरी पुढचे होतात. अहो मी काही इथे हिशेब सांगायला नाही आलो, तुमचं काहीतरी मोजमाप करायसाठी नाही आलो. माझा मुद्दा फक्त एकच आहे की वर्षातले 100 रुपये, मी म्हणतो वर्षातला पुढेचा हिसाब जर केला, इमलची पुडी केवढ्याची आहे? तुम्हाला कसं माहित? तुम्ही दुकानदार आहे ना. दुकानदाराला माहितच असते. 15 रुपयाची विमलची पुडी आहे. एका दिवसाच्या किती? 2 खातात किती? मग 15 रुपयाच्या 3 म्हणजे 15 तिरिक 45. मग एका दिवसाचे 45, हप्त्याचे किती? आपल्या महिन्याचे किती झाले? 45 तिरिक किती होतात? माझ्या गणित कच्चा आहे. मग महिन्याचे किती होऊन राहिले? आता सांगा, 1350 फक्त पुढेच घालता तर 12 महिन्याचे 1350 गुणिले 12 किती झाला हिशेब तो? 12 महिन्याचे एवढ्या पुड्या खाऊन पोटात कचरा घातल्यापेक्षा तुम्ही नुसतं 1000 रुपये देऊन चांगल्या गोष्टी विकत घ्यायला काय हरकत आहे बा? आम्ही दुसरं काहीच सांगत नाही. आम्ही फक्त हेच सांगतो जीवनात. म्हणजे अरे तुम्हाला हे सांगावं लागतंय, पैसा तुमचा, कष्ट तुमचे, आणि का रे नीट वागा, हे वागणं मी तुम्हाला सांगावं लागतं. मग एवढी अक्कल नसावं काय? अरे म्हणून एक लक्षात घ्या, नुसतं पैसा महत्वाचा नाही, संस्कारवान महत्वाचा आहे. पैसा किती असू द्या, संस्कारहीनता जर असेल ना, तर ती संपत्ती नाही, मग अवदसा आहे, अवदसा. आणि ती तुम्हाला कधीच सुखानं जगू देणार नाही. म्हणून याकरता संस्कार हे आपल्या जीवनात फार महत्वाचे आहेत. आणि ते संस्कार अहोरात्र देण्याचं काम ही यंत्रणा करत असते. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शेहू ब्रह्मरस आवडीने, शेव ब्रह्मरस आवडीने, शेव ब्रह्मरस आवडीने. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शेव ब्रह्मरस आवडीने, शेव ब्रह्मरस आवडीने. लावले मृदंग श्रुती टाळ घोष, लावले मृदंग श्रुती टाळ घोष, शेव ब्रह्मरस आवडे, शेव ब्रह्मरस आवडे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. मृदंग वादक आमचे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली सोळंके आहेत. पुन्हा आमचे किशोर महाराज लढे आहेत. पुन्हा वरखेड्यातले हे सगळेच आमचे रामदास भाऊ, आमचे महादेव भाऊ, आमचे योगेश महाराज, पुन्हा आमचे श्याम महाराज धनोकार, आमचे गजानन पाटील, आमचे ढोरे बुवा, आमचे हे दांदळी बुवाच ना, ठाकरे, आखरे भीमसेन जोशी आहेत ते. वा आखरे वा, साधं सरळ व्यक्तिमत्व आहे. पुन्हा आमचे मामाई विनेकरी आहेत साहेबराव पाटील, आणि साऊंड बी आमचे संतोष भाऊ. खरंच हे पहा, साधूच्या संगतीत काय होते हे ठळक उदाहरण आहे. साधूच्या संगतीनं काय जीवनाचं भलं होते हे पहा, ताजं उदाहरण आहे. दुसरं काहीच नाही. काय त्याला काय येते बरं? खरं त्यानं विचार केला तर काहीच नाही. साधा भोळा माणूस आहे. फक्त ते 2-3 टपरं घेतले, आणि आज त्याला काहीच कमी नाही. फक्त कोणाच्या संगतीनं? साधूच्या संगतीनं. हा साधूच्या संगतीचा काय आहे परिणाम आहे बा.
तुम्ही चांगल्याच्या संगतीत राहा, हो तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. नाहीतर काय म्हणतात ना, हो एकदा काय झालं, राजहंसानं केली कावळ्याची संगत. राजहंसानं कोणाची संगत केली? कावळ्याची. मग दोघे दोस्त झाले. मग आता दोस्त झाल्यानंतर एका ठिकाणी गेले, का झाडावर बसले गप्पा करत करत. मग नेमका त्या नगरीचा राजा तिथं झोपाय आला. थकला होता शिकार करून. मग थकला होता, शिकार काही सापडली नाही, झोपला. झोपल्यानंतर दुपारची वेळ जरा पश्चिमेकडे सूर्य जात असताना त्याची तिरप त्याच्या डोळ्यावर आली. आता राजहंसानं विचार केला की अरे आपला राजा बिचारा श्रम त्याचा निराश झाला पाहिजे, त्याचा श्रम परिहार झाला पाहिजे. मग त्यानं काय केलं, पंख पसरले आणि पंख पसरून असा उभा राहिला. या कावळ्यानं मुकट्यानं बसावं की नाही, या कावळ्यानं त्याचा कार्यक्रम केला. कार्यक्रम म्हणजे त्यानं विष्ठा टाकली. विष्ठा टाकली त्याच्या अंगावर. राजाले वाटलं ते ओलं लागलं आणि उठला, झोप मोडली. त्याले असं वाटलं की आपल्यावर विष्ठा कोण टाकली? राजहंसानंच. बाण काढला आणि एका याच्यात मारून टाकला. संगत कोणाची केली? म्हणून कावळ्याच्या नांदी, म्हणून कावळ्याच्या नांदी लागू नका. हो चांगले चांगले पोरं खलास झाले बा, फक्त कशामुळे? कावळ्यामुळे चांगले चांगले पोरं वाया गेले. हो म्हणून ही आपली जबाबदारी आहे बरं. अभंग राहिलाच अजून, अजून सांगायचं राहिलंच पुढचं. हो पण मी हे मुद्दा म्हणून कशासाठी सांगितलं, तुम्ही आरसट्ट्यातच आले नाहीत कधी. कसं आहे, आपण आपल्यालाच सांगू शकतो आणि तुम्ही फक्त बोलता महाराज तुमचं मार्गदर्शन असू द्या, कधी विचारतही नाही मार्गदर्शन. मग आम्ही काय रिकामे आहो का बा? हो सांगितलं पाहिजे, विचारलं पाहिजे, काही गोष्टी केल्या पाहिजेत आपल्या पोरांना. तुम्हाला हे आवड ह्या गोष्टी कशा आहेत, केल्याशिवाय होत नाहीत. केल्याने होत आहे रे, आधी केल्याच पाहिजे. 2-3 महिन्यातून सतीश भाऊ आता एक काम करत जा. काय करायचं, 2-3 महिन्यातून एखादं कीर्तन ठेवत जा. 2-3 महिन्यातून सगळ्याले मस्त बोलवून, आणि सगळेजण काही नाही लागत, 200-300 लोक आपले सगळे, 2-3 कुटुंब, महिन्यातून एक का होईना, काही निमित्तानं होईना, दर पौर्णिमेले, तुम्हाला खोटं वाटत असेल तर चला तिकडे, दर पौर्णिमेला अन्नदान होत असते. बऱ्याच ठिकाणी अन्नदान आहे. दत्तात्रयाचे मंदिर आहेत मोठमोठे. दर पौर्णिमेला काय तर काही ठिकाणी कन्या भात करतात, काही ठिकाणी काय तर लापसी भात करतात, काही ठिकाणी भाजी कढी म्हणजे भात कढी करतात, काय असेल ते. आणि काही ठिकाणी काय तर बेसन चपाती करतात, पण पौर्णिमेला प्रसाद देतात. असे बरेच काय तर बऱ्याच ठिकाणी काय तर. मी बरेच मराठवाड्यातले पौर्णिमेचे कार्यक्रम करतो, महिन्याला कीर्तन असते. मग आता तुम्ही आपण महिन्याला नाही करू शकत, पण 2-3 महिन्यातून 2-3 महिन्यातून का होईना हे केलं पाहिजे. का या निमित्तानं एकत्र येते माणूस. मी तर म्हणतो दर पौर्णिमेला तुम्ही नाही तुम्हाला त्याच्यानं कीर्तन ठेवल्या जात तर निदान पंक्ती ठेवून आरतीले तरी सगळे येतात, प्रसाद ठेवायचा. किंवा पौर्णिमेला प्रसाद आहे बरं का, मग सगळ्यांनी पहिले आरतीले बोलवायचं आणि आरतीले बोलवले की आरतीले आणि तेच पंगत. काय इकडे तिकडे काय तर पैसा जातेच ना, कितीतरी आपला पैसा खर्च होते. आणि आता पहिल्यासारखं नाही बा. आता कोणी म्हणायचं नाही की माझ्याजवळ काही नाही, असं काही नाही. आता सगळे कसे टम्म व्हायला आहेत, सगळ्या गोष्टी पद्धतशीर आहेत. काय कमी आहे तुम्हाला? भगवान दत्तात्रयाच्या कृपेनं तुम्हाला काही कमी नाही आणि कमी पडणारही नाही, कमी पडणारही नाही. पण मग हे नियम चालू करायचे का? याचं कारण असं, कारण तूप खाल्लं की रूप येतच असते. बरेच लोक तुमच्यातलेच म्हणणारे, एकानं मला म्हणलं होतं, महाराज काय कीर्तनानं लोक सुधरत नाही आणि तमाशानं लोक. तुम्ही तेच म्हणता, काय म्हणतात ते, की कीर्तनाने लोक सुधारले नाहीत आणि तमाशानं बिघडले नाहीत. सांगा याचा काही संबंध आहे का? हे वाक्य तरी बरोबर वाटते काय?
अरे कसं शक्य आहे? तुम्ही जर तमाशा हप्ताभर लावून पहा, हा हप्ताभर लावून पहा, सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. आणि कीर्तन करून पहा, तुम्हाला त्याचं चांगलं फळ भेटल्याशिवाय राहत नाही. एवढा जो काही तुमचा आपला हा उठाठेव, एवढं काही तर चांगला उत्सव चालू आहे, एवढं काही तर चांगलं वातावरण आहे, याचं कारण फक्त एकच, का आपल्या परिसरात सत्य होतात म्हणून. हा भगवान दत्तात्रेयाची साधना होते म्हणून, रोज काहीतरी इथं शंख ऐकू येतो म्हणून, रोज काय तर नित्यनेमानं काही गोष्टी होतात म्हणून. हो, आणि नुसतं काय तर लोक करतात आणि ते करून घेतात, मग त्याचं ते काम आणि आपलं काहीच नाही काय. आपण काय फक्त हा नुसतं याच्यावरच रट्टा नाही नाही नाही. हा प्रत्येकानं भलेही महिन्यातून सगळे दिवस नाही येणं होत, पण निदान पौर्णिमा तरी चुकली नाही पाहिजे, निदान गुरुवार तरी चुकला नाही पाहिजे. म्हणून आज बसणारे तुम्ही आपण सगळे एक निर्धार करा की भगवान दत्तात्रेय भगवान आमच्याकडून रोज येणं होत नाही, पण जसं काही शक्य होईल ना, आम्ही गुरुवार टोले घेत पायटी उठून तिकडे जातात. याचा अर्थ गजानन बाबाजवळ जाऊ नये असं माझं म्हणणं नाही. हा मग टोले घेत तुम्ही पायटी उठून मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार शेगावले जाता आणि अटच्या अटी हा देव सोडून देता. हा अरे असं कसं? मान्य आहे, महिन्यातून एक गुरुवार जसं आपण गजानन बाबाला जातो, हा तसं तर गुरुवारी आपण इथं जवळच्या जवळ आलंच पाहिजे. हा नित्यनेमानं काहीतरी नित्यनेम लावा. कारण चांगल्या गोष्टी केल्याशिवाय आपल्या जीवनात चांगला फरक पडणार नाही. तुम्हाला तब्येत चांगली करायची असेल, मुरमुरे खाऊन तब्येत चांगली होईल काय? भेळ किती टोपले भेळ खाल्ली म्हणजे, किती टोपले भेळ खाल्ली म्हणजे माणसाला पुष्टी होईल? हा शेवटी टोपलं भर भेळ खाल्ल्यापेक्षा माणसानं मुठभर काजू खाल्लेले कधीही चांगले, मुठभर बदाम खाल्लेल्या कधीही चांगल्या. एक मुठभर जर तुम्ही बदाम खाल्ल्या तर तुम्हाला आठवडाभर टेन्शन येणार नाही. एक आठवडाभर काही नाही, जास्त नाही, एवढे मुठभर जाऊ द्या. बदामा नसतील तर शेंगदाणे भिजून, मुठभर शेंगदाणे खाऊनही काय तर तुम्ही ते करू शकता. याचा अर्थ बाकीच्या फालतू गोष्टीच्या नादी लागू नका, असा त्याचा अर्थ. विठ्ठल 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 असो. फक्त हा म्हणण्याचा, एवढं सांगण्याचा हेतू हाच आहे की आपलं जीवन सुखकर व्हावं, आपलं जीवन संस्कारवान व्हावं, आपलं जीवन अलौकिक दिव्य व्हावं. कारण चांगल्या गोष्टी, चांगले संस्कार, चांगली संगत, चांगले विचार, यामुळेच काय तर आपलं जीवन दिव्य होऊ शकते. दिव्य होऊ शकते. आणि म्हणून अनेक तुम्हाला जीवनात उदाहरणं देता येतील, अनेक जीवनात उदाहरणं देता येतील की ज्यांनी आपल्या जीवनात ज्ञानाचा अंगीकार केला, त्यांना जीवनात मोठमोठ्या संकटातून काय तर बाहेर पडता आलं. मी फार मोठा दाखला देईन. एक फार मोठे विद्वान होऊन गेले, फार मोठे विद्वान. त्यांचं नाव आहे डॉक्टर श्रीकांत जिचकार. ऐकलं काय? डॉक्टर श्रीकांत जिचकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर त्यांचाच नंबर आहे. एवढं शिक्षण घेतलं. किती? एवढ्या डिग्र्या कोणाजवळ नाहीत, कोणाजवळ नाहीत. त्यांच्याजवळ जवळपास 30 ते 35 काय असं काहीतरी डिग्री आहेत त्या. MA पॉलिटिक्स, MA सोशिओलॉजी, MA काय तर पॉलिटिक्स, MA इकॉनॉमी, सगळे अर्थशास्त्रज्ञ, सगळा गोल्ड मेडल, कितीतरी गोल्ड मेडल त्यांना भेटलेले. एवढा काय तर. आणि कलेक्टर होते. 6 महिने कलेक्टर की केली, दिली सोडून, आणि वयाच्या 25व्या वर्षी आमदार झाले. एका वेळेला 14 खात्याचा कारभार पाहायचे ते, 14 खात्याचा. एवढा काय तर विद्वान माणूस. पण त्यांना ब्लड कॅन्सर झाला होता. काय झाला होता? ब्लड कॅन्सर. ब्लड कॅन्सर बरा होऊ शकत नाही.
पण तरी सुद्धा त्यांना ज्या वेळेला कळालं, डॉक्टरांनी सांगितलं, त्यावेळेला त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केलं, विलग करून घेतलं आणि ध्यानधारणा केली. ध्यानधारणा केली. ज्ञानी माणूस होता, सगळे आयुर्वेद वगैरे डॉक्टर होते, सगळं ज्ञान. आणि त्यामुळे एकाग्र होऊन आणि ध्यानधारणा केली आणि 3-4 महिन्यात ब्लड कॅन्सर 0 केला. ब्लड कॅन्सर खलास. अमेरिकेचे डॉक्टर या आले होते तपासायला, म्हणले बा तुम्ही ब्लड कॅन्सर पेशंट होते, ब्लड कॅन्सरचे पेशंट, तुम्ही कॅन्सर बरा कसा केला? त्या वेळेला ते म्हणले बा मी जे केलं ते तुम्हाला सांगता येत नाही आणि ते तुम्ही करू शकणार नाही. मी ध्यानधारणा केली. ध्यानधारणेचा एवढा फरक पडतो बा. ध्यानधारणेनं माणसाचं जीवन पालटते. ध्यानधारणेनं माणसाचा रोग सुद्धा खलास होऊ शकतो. एवढी ताकद कशात आहे? साधनेत आहे, नामचिंतनात आहे. डॉक्टरांनी सुद्धा काय तर नामचिंतन करणारा जोही कोणी असेल, कोणीही असो नामचिंतन करणारा, हो त्याला बीपीचा त्रास किती असू द्या, त्यानं नामचिंतन जर केलं त्याचा बीपी लेवलमध्ये राहतो, म्हणजे ब्लड प्रेशर. एवढा काय तर नामचिंतनाचा. आणि त्यातल्या त्यात दत्त संप्रदाय, याचा अर्थ भगवान दत्तात्रेयाची साधना ही नाम साधना आहे. भगवान दत्तात्रेयाची साधना म्हणजे कोणती साधना आहे? नाम साधना आहे. नाम साधनेला खूप महत्व आहे. तुम्ही जेवढं काय तर नामचिंतन म्हणाल, जेवढं भगवान दत्तात्रेयाचं नामचिंतन कराल, तेवढा तुमच्या जीवनात काय तर आनंदच आनंद राहील. आनंदच आनंद. म्हणून नामचिंतन साधना कधी व्यर्थ जात नाही. असो, या निमित्तानं हा चिंतन करण्याचा योग आहे. चिंतनाकरता घेतलेला अभंग माऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठातला आहे. साधा सरळ असा अभंग आहे, 6व्या क्रमांकाचा अभंग. या अभंगातून माऊली ज्ञानोबाराय साधूचा बोध आपल्या जीवनामध्ये झाल्यानंतर काय परिणाम होतो त्याचा उल्लेख करतात. विठ्ठल विठ्ठल सरळ अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुरला अनुभव. रोजच्या हरिपाठातला काय तर अभंग आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात साधूचा बोध ज्याला होतो. पहिल्यांदा साधू म्हणजे काय? साधू म्हणजे काय? महात्मा याचा अर्थ संत म्हणजे काय? साधू या शब्दाचा अर्थ संत. संत कोणाला म्हणावं? संत म्हणजे नेमके कोण? आता संत ओळखणं एवढं सोपं नाही. संत हे सहजासहजी ओळखल्या जात नाहीत. मग संतांना ओळखावं काय? ओळखण्याचं काय आहे का काही? हो, त्याचे काही लक्षण आहेत. गीतेमध्ये सांगितले, अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः. साधू म्हणजे नेमका कोण? साधूला ओळखण्याचे काही चिन्ह 12व्या अध्यायात सांगितलेले आहेत. मग आपल्याला तेही कठीण वाटत असेल तर अगदी सोपं सांगतो. माऊली ज्ञानोबाराय आपण पाहिलेले नाहीत, पण हरिपाठ आपल्या जवळ आहे की नाही? तुमचा मोबाईलही तुमच्यासारखाच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तो माणूस लागट आहे, मोबाईलही लागट आहे. म्हणजे आमचा आतेभाऊ आहे ना, आतेभाऊ नातं उच्च आहे म्हणा, म्हणून मग म्हणा लागते, दुसरं काही नाही. असो, काय सांगत होतो? कीर्तन नाही, तुमचं तुम्ही पायात बसा. एक लक्षात घ्या, माऊली ज्ञानोबाराय आपण पाहिले नाही, पण हरिपाठ आहे की नाही? मग हरिपाठ म्हणजे माऊली. माऊली ज्ञानोबाराय आपण पाहिलेले नाहीत, पण ज्ञानेश्वरी आहे ना,
मग ज्ञानेश्वरी म्हणजे माऊली ज्ञानोबा राहायचं. मग तुम्ही आपण माऊलीची ओवी जरी रोज वाचली, नाही वाचणं होत, फक्त रोज ग्रंथाचं दर्शन जरी घेता आलं तरीही माऊलीची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज पाहिले काय? नाही. भगवान दत्तात्रेय पाहिले काय? पाहिले नाहीत. पण गुरुचरित्र आहे की नाही आपल्याजवळ? गुरुचरित्र आहे की नाही? मग गुरुचरित्राचं दर्शन घेणं म्हणजे कोणाचं दर्शन घेण्यासारखं आहे? दत्तात्रेयाचं दर्शन घेण्यासारखं आहे. आणि एक लक्षात घ्या, भगवान दत्तात्रेय कृपा करतात आणि जीवनात एक वेळ तरी भेट देतात, म्हणजे देतात. हा, फक्त ते देताना तुम्हाला एकच मागतात, काय? काहीतरी भिक्षा द्या. पैसे नाहीत मागत ते. हो, ज्या दिवशी तुम्हाला जर एखाद्यानं मागितलं, काय बा 2 घास द्या, तुमचं भाग्य उदयाला आलं म्हणून समजा. हा, भगवान दत्तात्रेय भेटतातच आणि ती येतात. ते फक्त एकच मागतात, काय? भूक लागली, काही आहे का खायला? पहा तुम्ही, दारात ज्याच्या दारी कोणीतरी आला आणि त्यानं जर म्हणलं की बा भूक लागली हो, 2 घास द्या हो, समजून चला तुमच्या दारात कोण आहेत? अरे दत्तात्रेय झाले ते. दत्तात्रेय येतात, फक्त आपल्याला ते ओळखता येत नाही, भूल पडते. हो, एकदा काय झालं, नाथ महाराजांनी त्यांच्या गुरूंना म्हणजे जनार्दन स्वामींना त्यांना इच्छा व्यक्त केली की गुरुजी, मला भगवान दत्तात्रेयांचं दर्शन घडून द्या. म्हणे मी दर्शन घडून देतो, पण ओळखणं तुझं काम. ओळखणं तुम्हालाच लागेल. आले एक दिवस दत्तात्रेय, पण एका फकीराच्या वेशामध्ये, मलंगाच्या वेशामध्ये, सगळं अंग मळलेलं, सगळे कपडे मळलेले, झोडी होती. त्या झोडीत काहीतरी बुरशी आलेले भाकरीचे तुकडे होते, एक कुत्री सोबत होती. आणि आल्यानंतर बोलायला लागले. आता ती हिंदीत बोलायचे, हे जनार्दन, हम अरे बहुत दिन से मुलाकात में हुई, आओ बैठेंगे, चलो अध्यात्म की बातें करेंगे. मग त्याची आध्यात्मिक चर्चा, त्यांच्या चर्चा सांकेतिक असतात, ते आपल्या डोक्याच्या वर जाते, आपल्याला ते समजत नाही. आध्यात्मिक म्हणजे काय? आता तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगावं लागेल. आध्यात्मिक म्हणजे आनंदाची आरती तुमच्या पाठ आहे काय? काय आहे? काय आहे आरती? आनंदाचे काय? आनंदाची आरती प्रेमाच्या ज्योती. पुढे काय? आनंदाचा महिमा वर प्रेमे नाचती, जय देव जय देव जय देव सद्गुरु स्वरूपा. हा, त्याचे पुढचे शब्द काय तो? पिंडी ब्रह्मांडी. काय समजते तुम्हाला? ते याच्या लक्षात जे रोज म्हणतात की नाही, त्या शब्दात घासून ते त्याच्या लक्षात येते. पण सांगा, पिंडी ब्रह्मांडी काय समजलं तुम्हाला? हा, पिंड म्हणजे काय? पिंड म्हणजे हे. हा, आणि ब्रह्मांड म्हणजे अनंत ब्रह्मांड, हे सगळं जगडंबर. हा, पिंडी ब्रह्मांडी. हा, आणि त्याच्या पुढे काय? खलविद ब्रह्म. हे खलविदम ब्रह्म म्हणजे काय? तो वेदातला शब्द आहे तो. खलु इदम ब्रह्म. खलु म्हणजे खरोखर, इदम ब्रह्म. इदम म्हणजे हे आपलं जीवन, हे ब्रह्ममय आहे, म्हणजे मी ब्रह्म आहे. हा, मी ब्रह्म आहे म्हणजे अरे याचा अर्थ मी आनंद स्वरूप आहे. मी कोण आहे? आनंद स्वरूप आहे. इथं दुःखाचा लेस नाही. जो मानतो तो दलिंदर म्हणा. जो म्हणतो की नाही मी मरतो, मी मरून राहिलो, तो दलिंदर म्हणा. गुरुजींची भेट घ्या तुम्ही. गुरुजींच्या शेवटच्या काळात मागच्या वर्षी जर भेट घेतली, गुरुजींनी कधीच म्हणलं नाही की मी मरतो म्हणून. अरे त्यांना माहिती होतं शरीराला मरण आहे, आत्म्याला मरण नाही. आत्मा आनंद स्वरूप आहे. मग हे आध्यात्मिक रीती आहे.
हे आध्यात्मिक चिंतन हे सगळं डोक्याच्या वरून जाते. हा, पण एवढं जरी समजलं नसलं तरी आपण त्याच्या सहवासात असणं म्हणजे आपल्याला तो साक्षात्कार होतच. पण आपल्याला इकडे तिकडे जायची काही आवश्यकता नाही. तुम्ही रोज काहीतरी इथं भगवान दत्तात्रेयांच्या मंदिरात जरी आलेत आणि साकडं घातलं की दत्तात्रेय या, आम्हाला एक दिवस भेट द्या, अनुग्रह करा, एक दिवस तुमचे ते गुरु होऊन तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांची ती भाषा. जनार्दन स्वामी बसले आणि दत्तात्रेय बसले. अरे एक क्या है, एक तो ब्रह्म है. नहीं रे, फिर दोन क्या है, माया और ब्रह्म है. तो फिर तीन क्या है, तीन गुण है, सत्व रज और तम है. तो फिर चार क्या है, चार तो वेद आहे. अशी त्यांची भाषा साधू, ती सांकेतिक भाषा असते. मग त्यांचं ते वार्तालाप चालू असताना त्यांची वार्ता थांबली, बोलणं थांबलं आणि मग दत्तात्रेय म्हणतात, जनार्दन अरे भूक लगी है, हम प्रसाद पालेंगे, प्रसाद ग्रहण करेंगे. मग त्यांनी काय केलं, त्यांच्याजवळ ते होतच खापर, ते कुटके काढले, बुरशियल. त्याच्यात काय होते, हा बुरशियल कुटके होते. ते कुटके भाकरीचे टाकले, कुत्री होतीच जवळ, त्या कुत्रीचं दूध काढलं, त्या कुत्रीचं दूध काढलं आणि ते दूध आणि ते भाकरी असा काला मोळला. नाथबाबा पाहिले, नाथबाबाला हुल्या झाल्या. नाथबाबा म्हणतात, बापा आता काला मोळला. मग हे जनार्दन आ, जनार्दन स्वामी आणि महाराज ते जेवण करत होते, खाल्ला होता ना. आणि नाथबाबानं पाहिला, नाथबाबा तर चक्करच आले, म्हणे बापा कुत्रीचं दूध. हा हा, आणि ते बुरशियल ते तुकडे, अरे 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 अरे, त्याला ते कसं तरी वाटलं. मग ते पण जनार्दन स्वामी मात्र आनंदात जेवले. दोघांनी जेवण केलं, दत्तात्रेय तिथून निघून गेले. पण तरी थोडासा घास बाजूला ठेवला. हो, दत्तात्रेय त्यांना जनार्दन स्वामींनी आवाज दिला, एकनाथा या. नाथबाबा म्हणले, नाही बा मी नाही येत, कारण ते त्यावेळेस साधक होते, त्यांना काय कळणार. पण तरी एक घास बाजूला काढला आणि मग ते निघून गेल्यावर म्हणे, काय गुरुजी कोण होता तो व्यक्ती, कसा दिसायले, त्याच्या अंगाचा वास येत जाय घम घम. हा, जनार्दन स्वामी हसले, म्हणे तुम्ही ओळखलं नाही का. म्हणे नाही. अहो म्हणे ते दत्तात्रेय होते. म्हणे हा हा, दत्तात्रेय होते. ती कुत्री नव्हती, ती कामधेनू होती. ती कोण होती, कामधेनू होती. आणि साहजिकच जी झोडी होती ना, त्या झोडीत ते तुकडे नव्हते, मुक्ता फळं होती, अमृताची फळं होती. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तो घास घ्या. तो घास घेतला, कस्तुरीचा वास असा सुगंध येत होता त्याचा, एवढा छान. हो, केशराचा वास सुगंध येत होता. हो, आणि तो खाल्ल्यावर अरे म्हणे, महाराज काय चव आहे याची. म्हणे हा, हो, त्यांचं ते लक्षातच आलं नाही. म्हणून भगवान दत्तात्रेय अजूनही विश्वास ठेवा, दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधूचा बोध घेण्याकरता काही इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. मग काही दिवस साधना करा. तुम्ही नित्यनेमानं तुमची सेवा करताना एक दिवस भगवान दत्तात्रेय गुरु होऊन तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. एक दिवस येतील आणि ते स्वतःहून आणि काय तर तुमचे गुरु होतील आणि तुमचा बोध केल्याशिवाय राहणार नाहीत. मग साधू आल्यानंतर, साधूची प्रचिती आल्यावर, साधूची भेट झाल्यावर ते काय करतात, बोध करतात. बोध म्हणजे काय, बोध म्हणजे उपदेश. बुध म्हणजे जाणणे, बोधयती म्हणजे जाणणे, जाणण्याची. आपल्याला काय माहित आहे, ब्रह्मांड पिंडी ब्रह्मांडी काही माहित नाही. हा, माया हे खरं वाटते सगळं, पण हे माईक सगळं. खलविद ब्रह्म हे माईक सगळं, हे मायेच आहे. मग हे मायेच जरी असलं तरी आपण त्याला खरं मानतो की नाही. हा, शरीर पहिले होतं काय आणि मेल्यानंतर राहील काय, फक्त हे भासते, याचा अर्थ हे माईक आहे. पण हे माईक जरी असलं तरी ते आपल्याला कळत नाही ना, आपण यालेच खरं मानून बसलो. आणि म्हणून याले खरं मानून बसल्यामुळेच लोक सगळे देहाचे पुजारी झाले. बस काही नाही, खाओ पिओ ऐश करो. काही काही तर सरळ म्हणतात, महाराज काही खरं नाही, हा जन्म पुन्हा नाही, मग घ्या खाऊन. आणि पुढचं काय, घ्या
घ्या खाऊन आणि घ्या पिऊन. एक लक्षात घ्या. हा, तुम्ही किती खान किती प्या, एका झटक्यात तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. कारण काळ आहे तो. हो, आपण कितीही काय तर टेबला खालून घ्या, आपण किती काय तर बंडलबाजपणा करा, पण काळाची सत्ता एवढी विचित्र आहे की तुमच्या जवळून एका सेकंदात सगळं काढून घेतल्याशिवाय सगळा हिशेब एका दिवशी करून टाकत असते बा. म्हणून याच्याकरताच काही गोष्टी टाळल्याच पाहिजेत, काही गोष्टीच्या दूर राहिलंच पाहिजे. पाप हे माणसानं टाळलंच पाहिजे, चुकीच्या गोष्टी टाळल्याच पाहिजेत. लोक म्हणतात काय, माणसानं हंगामी परमार्थ केला पाहिजे, फक्त सत्यापुरतं नाही. हंगामी परमार्थ का गोंडू पाटील? हंगामी परमार्थ हा, माड हे फक्त सप्त्यापुरतीच घातली पाहिजे काय? माड हे कधी कशासाठी घातली पाहिजे? जीवनासाठी. हा, खरं हे किती दिवस बोललं पाहिजे? फक्त सप्त्यापुरतं काय? हा, अरे तसं नाही. अरे आपलं ते आयुष्य आहे, ते आपलं ते सदाचरण आहे. हे सदाचरण माणसानं कधीच सोडायचं नाही, कोणी कितीही असो. खरं सांगा, इमानदारीनं सांगा. जर संभाजी राजानं फक्त हो म्हणलं असतं, त्याला काय भेटलं नसतं? संभाजीराजा काय भेटलं नसतं? सगळं भेटलं असतं बा. पण तरी संभाजी राजानं यातना सहन केल्या, किती यातना दिल्या त्या सहन केल्या, पण धर्म सोडला नाही. धर्म सोडला नाही का? कारण त्याच्यातच जय आहे. हा, त्याच्यातच जय आहे. म्हणून काय तर थोड्या थोड्या गोष्टीसाठी आपण इकडे तिकडे काय तर जाणारे लोक, हा, काय आपण निष्ठेला वाव देणार? म्हणून निष्ठा फार महत्वाची आहे. याकरिताच साधूच्या संगतीत असलं पाहिजे. आणि म्हणून त्या साधूच्या संगतीत सहज आपण ज्या वेळेला सदाचरणमय जीवन जगतो, परिणाम काय होतो? बोध होतो. आणि बोधाचा परिणाम काय? बोधाचा परिणाम तो नुरोनिया ठेला. नुरोनिया ठेला म्हणजे काय? न उरोनिया ठेला म्हणजे उरत नाही. उरत नाही म्हणजे काय हो? शिल्लक राहत नाही. मग तुम्ही म्हणाल साधूचा बोध झाल्यावर जर माणूस शिल्लक राहत नाही तर साधूच्या कोण नांदी लागेल? शिल्लक काय राहते? शिल्लक राहते ती वासना. माणसाच्या जीवनात शिल्लक काय राहते? वासना. म्हणजे एका पोऱ्यानं बापाला विचारलं, खाओ बाबा तुम्ही आता मरणार, तुमची काही इच्छा, काही खावा वाटते का तुम्हाला? नाही म्हणे, काहीच नाही, मला गांजा प्या वाटते. म्हणजे मले नाही बरं, ते बुड म्हणे. काय म्हणे? काय म्हणे? गांजा प्या वाटते. आता पोरग होतं म्हणे, बुडा तुमच्याच्यानं काय होते? तुमच्याच्यानं बोलणं तर होत नाही, गांजा कसा पिता? हा, नाही म्हणे, तू आण, मला गांजा प्याच वाटते. आणली त्यानं, चिलीम आणली, गांजा आणला, काय ते घोटला आणि ते काय केलं त्यानं, काय करायचं ते. म्हणे मग आता? म्हणे तू वळ. म्हणे हा वळ. म्हणे तू वळ आणि धुपूट माझ्या तोंडात सोड. गांजा तू वळ आणि धुपूट माझ्या तोंडात सोड. मला खरं सांगा, काय उद्धार होईन त्याचा? हा, वासना या शब्दाचा अर्थ काय की खरंच मला काय, अरे खाणं पिणं हे तर सगळी जिंदगीच चालली आपली खाण्यापिण्यात. हा, पण मला बोध झाला पाहिजे, माझं भलं झालं पाहिजे. हा, काही ऐशी दशा येईन माझे अंगा. चित्त पांडुरंग जोरसे जोरसे, चित्त पांडुरंग जोरसे झुरसे, चित्त पांडुरंगा झुरसे, झुरसे, चित्त पांडुरंगा झुरसे. हो काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंग झुरता, चित्त पांडुरंग झुरता. ऐशी दशा येईल माझ्या
ऐशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. कधी माझं चांगलं होईल, कधी मला भगवान नामचिंतनाची आवड लागेल, कधी मला आणि भगवंताचं दर्शन होईल, अशी इच्छा व्यक्त करणं, याला ही वासना म्हणतात. आणि ज्या वेळेला ही वासना नष्ट होते, नुरोनिया ठेला, कशामुळे? ठाईच मोरला अनुभव. अनुभव मुरणे म्हणजे काय? अनुभव मुरणे म्हणजे काय? आपल्याला वाटते आपण जेवतो, आपण जेवत नाही, जेवण आपल्याला खाते. आपला समज आहे. आता एसटी चालली, एसटी बाळापूरून निघाली जवळ्याले, जवळ आलं का हो? आता जवळ येते की हा जवळ्यात गेला? जवळ जाग्यावरच आहे ना. एसटी जवळ्यात आली, हा सकाळी सकाळी पाण्याची गडबड असते का, नळ आले. आता नळ आले की पाणी आलं? हो, नळ जाग्यावरच आहेत ना. पाणी आलं. हो, तसं एखाद्याचा बर्थडे करतात, बर्थडे. आता बर्थडे करतात, खरं सांगा तो बर्थडे प्लस आहे की मायनस आहे? मग वाढदिवस कोण्या तोंडानं म्हणता? ते म्हणण्याची काय झाली सिस्टीम, पद्धत पडली. हा, पद्धत पडली. ये मृत्यूलोकीचे उफराटे, हा याला उफराटा म्हणतात. मग आपल्याला असं वाटते की आपण जेवतो, आपण नाही जेवत, मग ते जेवण आपल्याला खाते. जर आपण जेवलो असतो ना, तर आपल्याला आवश्यक तेवढंच खाल्लं असतं. आपण आवश्यक तेवढं नाही. गोड भाजी, चांगली भाजी झाली की दणकवून हाणते माणूस. हा रामदास पाटील, हा बजेट बसल्यावर, जेवणाचा बजेट बसल्यावर खरं सांगा माणूस सुस्ती करते काय? का मुरली भाऊ? बजेट चांगला आल्यावर भाजी गिजी सगळा मेळ, हा तू म्हणते होऊन जाऊ द्या, हा दणकवून आणते. मग याचा अर्थ हो, हे भगवंतानं केलेली ती योजना आहे. ते जेवण आपल्याला म्हणते बेटा काही नाही काय, पण ते जेवण आपल्याला खलास करून टाकते. जेवण जर तुम्ही आपण आपल्या ताब्यात ठेवलं, आपल्या मनानं केलं, तर तुमचं आयुष्यही वाढते, हा आणि तुमचं आपलं जीवनही चांगलं होते. पण परिस्थिती आहे, आपण जेवणाच्या ताब्यात आहोत, विषयाच्या ताब्यात आपण आहोत. हो, सकाळी सकाळी हॉटेलवर काय तर ते वास आला की तो माणूस आवरतच नाही, तो म्हणते हा तो तिकडे घुसलाच समजा. नाही हो, किती डॉक्टर सांगते खाऊ नको खाऊ नको, हा ऐकत? हा म्हणते एका दिवसानं काय होते, एका काय. हो, पण खरंच बाय हो, तुम्ही एवढं घरी करता पण तसं काऊन ना करत गोष्ट. खरं ते चव येतच नाही, काय येत नाही ते देव जाणे. हा हो, खरंच ना, किती मावल्या बिचाऱ्या कष्टानं काय तर हो दिवसभर काम करतात. हा घोटणावर बसेलच असते मोकाट. हो, ह्या बिचाऱ्या काय तर सगळ्या कष्ट करून आणतात, सगळं घरी येतात, आणि घरी आल्यावरही हो स्वयंपाक करायला ह्या बसतात, चांगला स्वयंपाक करतात, आणि ताट वाळून दिला की हा रानबोक्या म्हणते भाजी नाही बरोबर. सांगा, कोपऱ्यातून चांगला सुत्याच्या लायकीचा आहे की नाही हा? हा म्हणजे हा, अरे लेका, ती बाई बिचारी दिवसभर काय तर कष्ट करते. हा हो, आणि तरी हा काय तर असा बोलते, म्हणजे कसा? याचा अर्थ असा, हा ही व्यसनाधीनता आहे ती. हो, त्याच्यामुळे ठाईच मुरला अनुभव, याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही आपण योग्य त्याचा जर विचार केला, तर मग मात्र आपण त्या कचाट्यातून सुटतो. हो, नक्कीच सुटतो. आपल्याला घरची भाकर का गोड लागत नाही? कारण आपण वासनेत अडकलेले आहोत. घरची भाजी का गोड लागत नाही? आपण वासनेत अडकलेले आहोत. म्हणून जर त्याच्यातून सुटला माणूस, घरी जेवल्याशिवाय राहत नाही. तू म्हणते नाही बापा, हा काही काही हुशार आहेत लोक, आता पाणीपुरी करावं लागते, पाणीपुरी गेल्यावर टपरीवर गेल्यावर काय तर कमी जास्त पैसे घेतात आणि
2-3 याच्यातच घासात चालले जातात. तो घरी आणते आणि चांगलं काय तर हो ह्या टोपलं भरून फुगे. हा किती पाणी करा आणि बस सगळे लेकरून बसा खात. कमी पैशात सगळ्या गोष्टी. म्हणून एक लक्षात घ्या, वासना चांगली असलीच पाहिजे. याचा अर्थ मी काय तर तुमच्या खाया प्यायच्या विरोधात आहे असा त्याचा अर्थ नाही. मस्त आनंदानं काय तर तो एक आस्वादच आहे. माणूस आस्वाद घेण्यासाठीच आहे. माणसानं नाही खावा तर मग कोण खावा. याचा अर्थ जेवण हे आपलं हक्क आहे. पण याचा अर्थ जेवण जरी हक्क आहे तरी काय तर नुसतं जेवणासाठीच आपलं जीवन नाही. जेवणासाठी जीवन नाही, मग जीवनासाठी जेवण आहे. आपण जेवणासाठी की जेवण आपल्यासाठी? आपण जेवणासाठी की जेवण आपल्यासाठी? जेवण आपल्यासाठी. मोबाईल साठी आपण आहे की आपल्यासाठी मोबाईल आहे? मोबाईल साठी आपण आहोत की आपल्यासाठी मोबाईल आहे? गाडीसाठी आपण आहोत की आपल्यासाठी गाडी आहे? हा बस एवढं समजलं की आलं. हा आपण जेवणासाठी नाही, मग जेवण आपल्यासाठी आहे. हा मग जेवण जर आपल्यासाठी आहे की नाही आपलं, आपण जेवणासाठी नाही पण जेवण आपल्या गरजेसाठी आहे असा त्याचा अर्थ. आणि मग त्या पद्धतीनं आपण जर राहिलो ठाईच मुरला अनुभव. कशाप्रमाणे? बस आता सरळ भंग घेतो, वेळ झाली आपली. पहिल्यांदा भजन करू आणि पूर्ण हो पहिल्यांदा पहिला अभंग झाला, पहिलं चरण झालं काय? साधू बोधे झाला निरोनिया ठेला. साधू बोधे झाला निरोनिया ठेला. साधू गोदा झाला नुरुनी आठेला. साधू गोदा झाला नुरुनी आठेला. साधू बोधे झाला तो नुरोनिया ठेला. साधू बोधे झाला नुरोनिया ठेला. ओ साधू गोदा झाला तो नुरुनी आठेला. साधू गोदा झाला तो नुरुनी आठेला. ठाई समुराला अनुभव. ठाई समुराला अनुभव. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. हरिमुखे मना. ओ ठाईच मुराला अनुभव. ठाईच मुराला अनुभव. ओ हरी मुखे मना. हरी मुखे मना. हरी मुखे मना. हरी मुखे मना. विठोबा रखुमाई. 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 विठोबा रखुमाई.
मृगोद झाला तो नुरोनिया ठेला थाईच मुरला अनुभव. कशाप्रमाणे कापुराच्या वाती उजळल्या ज्योती थाईच समाप्ती झाली जैशी. कापूर पेटल्यानंतर किती कोळसा शिल्लक राहील? कापूर पेटल्यावर कोळसा शिल्लक राहते काय? हा, लाकूड पेटलं तर कोळसा होईल, पण कापूर पेटल्यावर कापूर पेटल्यावर त्याचा कोळसा होत नाही, शिल्लकच राहत नाही काही. तसं माणसाचं जीवन कापरासारखं असलं पाहिजे. तुका म्हणे हरी आणि काही उरोनेधी उरी. मग साधूचा बोध ज्या वेळेला जीवनात होतो ना, माणसाचं जीवन कापरासारखं होतं. कापूर पेटतो पण उरत नाही. तसं माणसानं जीवनात सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून ठेवल्या पाहिजेत, पण अहंकारानं उरायचं नाही. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जैसी. असा जो कोणी असेल तो भाग्यवान. म्हणून मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. खऱ्या अर्थानं तो भाग्यवान आहे, म्हणजे तो मोक्ष, त्याला मोक्षच आहे. तो जिवंत मेल्यावर मोक्ष तो भाग वेगळा, तो आधीच मुक्त झाला. मेल्यावर तर तो त्याच भलं होईल त्याच काहीच वादच नाही, पण तो मरायच्या अगोदरच काय झाला? मुक्त झाला. त्याला मोक्षाची काही तर प्राप्ती झाली. म्हणून मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. आणि म्हणून माऊली म्हणतात, मला सुद्धा साधूच्या संगतीची गोडी लागली. आणि खरंच साधू चांगल्या संगतीत राहिलेला माणूस तो कधीच वाया जात नाही. आणि वाईटाच्या संगतीत किती चांगला माणूस असू द्या, सत्यानाश झाल्याशिवाय. एकदा काय झालं, वाघाची गध्याची भेट झाली. कोणाची? तेजराव पाटील. कोणाची? वाघाची गध्याची. होत नाही पण झाली. भेटले ते बागाच्या इरीजवळ. बागाची इर माहित आहे ना? बागाच्या इरीजवळ वाघाची गध्याची काय झाली? भेट झाली. भेटले ते. जय हरी जय हरी. मस्त जय हरी घातला एकमेकाले. मस्त. काय कसं काय गधेबा? चांगलं चालू आहे. काय कसं काय वाघोबा? चांगलं चालू आहे. झाली त्यांची चर्चा सुरू झाली. कसं काय? काही नाही म्हणे, व्यवस्थित चाललं असं तसं. मग ते वाघो म्हणे, का रे म्हणे गध्या? म्हणे काय? आपलं गध्यानंच विचारलं वाघावर. का म्हणे वाघ महाराज? म्हणे काय? एक विचारू काय? म्हणे विचारा. गवत कसं असते? म्हणे हिरवं. हिरवं नसते म्हणे, पिवळं असते. अबे म्हणे हुल्या, गवत हिरवं असते. म्हणे नाही नाही, गवत पिवळं असते. अबे का गध्याच आहेस तू का गधा? तुला समजत नाही का रे? अरे म्हणे नाही ना. गवत कसं असते? वाघ म्हणे वाघ म्हणे गवत असते हिरवं आणि गध म्हणे पिवळं. जा रे दोघायचं म्हणे. हे पाय असं करू, चाल आपण राज्यसभेत जाऊ. आले राज्यसभेत, प्रस्ताव मांडला. काय? हे गध म्हणते गवत हिरवं की पिवळं. म्हण काय म्हणणं आहे गधे बा? म्हणे गवत पिवळं असते. म्हणे गध्याचं बरोबर आहे. गध्याचं बरोबर आहे, याले अंदर टाका. कोणाले अंदर टाकलं? वाघाले. वाघाले अंदर टाकलं. वाघाले अंदर टाकलं, गध दिलं सोडून. गध म्हणे का जिंकलो केस. मस्त नाचत नाचत गेलं ते. कोण? गध. मग दुसऱ्या दिवशी याची घेतली जमानत. कोणाची? वाघाची जमानत घेतली. वाघ बाहेर आला आणि तो वाघ म्हणतो, सिंह महाराज खरं सांगा म्हणे, गवत कसं असते? म्हणे हिरवं. मग मी काय बोंबलत जाव काल? म्हणे हुल्या, गवत हिरवा आहे हे सगळ्याले माहित आहे, पण तू नांदी कोणाचा लागला? नांदी कोणाचा लागला? अरे राज्यसभा आहे काय? गवत हिरवा आहे की पिवळा आहे त्याच्यासाठी आहे काय? राज्यसभेत एवढाच आहे काय? अरे राज्यसभेत आरक्षण, लाडकी बहीण योजना, वगैरे वगैरे सगळे बाकीचे लय विषय आहेत ना.
ते राहिलं आणि काय तर गवत हिरवा आहे की हिरवा आहे की पिवळा आहे असं थोडी आहे. म्हणून माणसानं कोणाच्या नादी लागलं पाहिजे? चांगल्याच्या नादी लागलं पाहिजे. वाघ जरी असला तरी त्यानं गध्याच्या नादी काय गोंडू पाटील तुम्ही बोलत काहून ना? हा साधं सरळ आहे बा आपलं, काही जास्त काही तत्वज्ञान थोडी सांगून राहिलो, साधं साधं सांगून राहिलो बा. हा सांगण्याचं तात्पर्य आपण चांगल्याची संगत करा, चांगल्याच्या सोबतीत राहा, चांगल्याच्या सहवासात राहा. जीवनात कधीच माणूस गोत्या देणार नाही. हा पण मग भल कोणाच्या नादी लागून भल कोणाच्या संगतीत राहून जीवनाचं वाटोळ करून घेऊ नका. हो म्हणून जीवनात काही गोष्टी ग्राह्य आहेत, काही गोष्टी त्याज्य आहेत, काही गोष्टी उपेक्षा आहेत. जीवनात काही गोष्टी ग्राह्य आहेत, माणसानं सत्संगती केलीच पाहिजे. काही जीवनात त्याज्य आहेत, याचा अर्थ कुसंग टाळलाच पाहिजे. काही गोष्टी उपेक्षा आहेत, जीवनात काही गोष्टींचा सामना करावाच लागतो. नाही आता भांडखोर बायको भेटली कोणाला सांगता? हा आपण ये म्हणला की ती म्हणते त्यो, आपण ह्यो कराव ती म्हणते त्यो. हा एका घरी असं होतं ना, ती बायको ऐकेच ना, तो असा लोळ होत चालला. दोस्ताने विचारला का रे म्हणे काय आलं का म्हणे बायको ऐकतच नाही म्हणे, ती हेकळच आहे म्हणे. म्हणे हेकळ तर म्हणले का लय सोपा आहे, लय सोपा आहे म्हणे. काय सांगणं म्हणे काय नाही, तुले जे खायचं असेल त्याच्या विरोधात बोलायचं. म्हणे कसं? म्हणे तुले चहा घ्यायचं असलं की तू कॉफी म्हणत जाय ना. तो गेला घरी, मला कॉफी पाहिजे, नाही मी चहा करीन. जमलं बळ नाही म्हणे मग आज पुरणपोळी कर, नाही मी बेसन भाकर करील. अरे जमलं. आणि बेसन भाकर सांगितली की एक दिवस आली दिंडी गावात. पण दिंडी गावात आली, मग दिंडी गावात त्याला तर वारकरी घरी आणायचे होते. हा म्हणे हे पाय दिंडी आली, ती वारकरी फारकरी मी काही घरी आणत नाही. नाही म्हणे पहिली घेऊन ये. आणलेस म्हणे मला तेच तर पाय म्हणे, तू या सांगितलं म्हणून मी आणले, नाहीतर मला नाही वाटत, मला काही आणायचे नव्हते, पण तू या म्हटले म्हणून आणले. म्हणे मग आणले तर आणले, मग सांगितलं ना बरं आणले. मग आता त्याले काय ते बेसन भाकर करशील नाही तर आपल्या पुरणाच्या पोया करशील नाही तर हा बेसन भाकरच करतो. नाही म्हणे पुरणपोया करीन. मस्त पुरणपोया केल्या, सांडोया कुळल्या, जीव घातले लोक. ज्याले बसले की हा करत जाय, यायले खायचं सूत नसते. तू जास्त नको वाढू, नाही म्हणे वाढे, मग ते जास्त वाढे. तो वारकरी म्हणतले का हा माणूस बंडल आहे, हा माणूस बंडल आहे, ती बाई चांगली आहे. मग तो म्हणे ती बाई अंदर गेली. खाऊ म्हणे बाई किती चांगली आहे, आम्हाला वाटते इकडे, तुम्ही कोण असे हेकळ बोलता. म्हणे तुम्हाला माहित नाही अजून, नमुना दाखवा लागते काय. जेवण होत आले होते. म्हणे पा ते आता ते उरीन फिरीन ते तसंच राहीन, ते सगळं वाढून दे यायले. अजिबात नाही म्हणे, चला उठा. उठा उठून दिले ते. खाव म्हणे काय मॅम दाखवला ना नमुना. सांगण्याचं तात्पर्य सांगा, अशी बायको भेटल्यावर काय करावं लागेल? हो गोंडूबा तुमचा काय अनुभव म्हणा. मुक दुख नाही ते सांग कोणाले. नाही आता काय कसंही असलं तरी चालून घ्या, होतं म्हणत जा. याचा अर्थ उपेक्षा, त्याला काय म्हणतात? उपेक्षा. जेवण झाल्यावर पान असलं काय नसलं काय, हा बायको एक केली काय आणि दोन केल्या काय, काही फरक पडते का? एखादी समजा 4 बायका आहेत, किती बायका? 4 बायका झाले, चौघीले झाले 2-2 पोरं, म्हणजे 4 दुनी किती झाले? 8 लेकर झाले. मग 8 लेकर झाले म्हणजे दिंडी घरचीच की नाही, भजने घरची आहेत. हा तुम्ही म्हणाल एकच तर भेटेले नाकी न येऊन राहिले,
आणि चार चार कुठून भेटती. हा हा कसा आहे बायको भेटली काय नाही भेटली काय, भेटली तर चांगलीच गोष्ट आहे, लेकरं होतील, चांगले परमार्थ करता कामी पडतील. आणि नाहीच भेटली बायको तर काही आपल्याला दत्तात्रेय महाराज का काढून देतील. हा म्हणून काही गोष्टी उपेक्षित असल्या पाहिजेत. याचा अर्थ संसार हा उपेक्षाच करावा लागते. भेटलं तरी चांगलं, नाही भेटलं तरी चांगलं. जेवण झाल्यावर पान सुपारी भेटली तरी चांगलं, नाही भेटलं तरी चांगलं, असा त्याचा अर्थ. म्हणून सत्संगती ही फार महत्वाची आहे. तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की मला सत्संगतीची गोळी लागली, आणि सत्संगतीनं गोळी लागल्यामुळे काय झालं, माझ्या जीवनात माझी दृष्टी शुद्ध झाली आणि हरी दिशे जनिवनी आत्मतत्वी अभंगाचं शेवटचं चरण. ज्ञानदेवा गोळे गती सजने, ज्ञानदेवा गोळे संगती सजने, देवा गोडे संगती सजने, ज्ञानदेवा गोडे संगती सजने. ज्ञानदेवा गोळे संगते सजने, ज्ञानदेवा गोळे संगते सजने, ज्ञानदेवा गोडे संगती सजने, ज्ञानदेवा गोडे संगती सजने. हरे दिसे जले वने
अखंड चिंतन गजाननाचे गणगणगणात होते. नाम स्मरण गजाननाचे गण गण गणात बोधे. अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोधे. नाम स्मरण गजाननाचे गणगणगणात होते. अखंड चिंतन गजाननाचे गणगणगणात होते. नाम स्मरण गजाननाचे गण गण गणात बोधे. अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोधे. नाम स्मरण गजाननाचे गणगणगणात होते. अखंड चिंतन गजाननाचे गणगणगणात होते.